झी 24 तास एक पाऊल पुढे. आपलं खूप सुदैव आहे, इथे आपण इतकी छान चर्चा इथे करतो आहोत आणि फॅमिली कोर्टाचे जज आपल्या बरोबर इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विचारू इच्छिते की खरंच हे सगळं तुमच्या पिढीचं ऐकून असं वाटतंय की तुमच्या पुढची पिढी आणि त्याच्या पुढची पिढी काय एवढे पटापट एकमेकांची पटत नाही म्हणून डिवोर्स पर्यंत येतात, घटस्फोटापर्यंत येतात. मग सांगितल्याप्रमाणे एकतर बेसिकली एकत्र कुटुंब पद्धती संपल्यामुळं प्रत्येकाला कुठल्याही गोष्टीची रिझल्ट पाहिजे, त्याला थांबायची कळस होसायची ही गरज नसते. कुठल्याही गोष्टीला ताबडतोब त्याचा फळ मिळण्यासाठी ते गडबड करतात. तर मगाचा विषय सांगतो की एक स्त्री, तिला असं कोर्टात विचारलं होतं मी, इतका त्रास तुला सहन करतेस तू, मुलगा मारतो, नवरा मारतो दारू पिऊन, तुला सासू मारते, तू का सहन करते सगळ्या गोष्टी, घरात का राहते. तिनं त्या बहिणाबाईचं उदाहरण सांगितलं मला की माहेर माझ्या मुलीला मिळावं म्हणून मी सासरेमध्ये त्रास सहन करते. हा उदात्त हेतू आहे तिला की माझ्या मुलीला माहेर मिळायला पाहिजे, ह्या उदात्त हेतून ती राहते. तर अशा स्त्रिया खूप सहन करत असतात. ह्या मी पाहिल्या फॅमिली कोर्टात, अतिशय अन्याय सहन करतात. मला वाटतं 2% अशा असतील की ते जाणीव बुजून काहीतरी कारणासाठी घेत असतील, पण 50 ते 60% स्त्रियांवर अन्याय झालेला असतो असं मला दिसून आलं माझ्या आयुष्यात. पण मग तुम्हाला काय वाटतं की हा अन्याय होतो जो स्त्रियांवर, हे कुठेतरी आता बदललं पाहिजे का? किंवा इथून पुढच्या ज्या खूप शिकलेल्या मुली आहेत, ज्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, त्या अन्याय सहन करतील का? धाक आणि जाच यातला फरक ज्या बाईला समजला ती बाई शाणी. जर एकमेकांची जुळत नाही हे पक्क कळलं, अशा वेळेला घटस्फोट घेऊन वेगळं होणं बरं का तसंच आयुष्य काढणं बरं? वेगळं राहून चांगलं. असं का वाटतं तुम्हाला? जर एकत्र राहून पटतच, दोघांची मनं जर एकत्र येतच नसतील तर एकत्र राहण्यात काय अर्थच नाही. त्यापेक्षा वेगळं झालेलंच बरं. पण असं तुम्हाला वाटत नाही का मागच्या अनेक पिढ्या बायका असं त्यांनी असे संसार केलेले आहेत? पण आता या नवीन पिढीचा मागचा जर आपण मागचा विचार केला तर नवीन पिढीचे मुलांचा विचार पण नवीनच आहेत ना. आता तसे शिकलेल्या मुली आहेत, त्यांनी ऍडजस्ट करायला हवं. मुलंही हल्ली ऍडजस्ट करत नाही. इनकम्पॅटेबल हे ग्राउंड आहे ना, जुळतच नाही. सुप्रीम कोर्टाने एकाच केसमध्ये सांगितलं इनकम्पॅटेबल आहे म्हणजे दोघांचं जुळत नाही. तसं हिंदू लॉ मध्ये सेट रिझन्स आहेत, त्याच्याशिवाय डिवोर्स मिळत नाही. त्या रिझन मध्ये बसलं तर घटस्फोट मिळतो. बाकी तुमच्या अशा कुठल्याही कारणाने मला घटस्फोट द्या म्हणतं ते मिळणार नाही. ही कारणं कोणती आहेत? म्हणजे इम्पॉर्टन्सी, नंतर हे क्रुएल्टी काय, असे 5 एक कारण आहेत. मला वाटतं सगोत्र वगैरे असे 5 कारण आहेत. त्यातले 5ही कारणं असे आहेत की इट इज व्हेरी डिफिकल्ट टू प्रूव्ह. म्हणजे घटस्फोट असा गेला आणि ती बाई जर घटस्फोट द्यायला तयार नसेल तर नवऱ्याला सहसा घटस्फोट मिळत नाही. कन्सेंटनं घटस्फोट घेतात लोक. बाय कन्सेंट इज टोटली डिफरंट थिंग, पण बाय फायटिंग इच अदर घटस्फोट मिळणं फार अवघड आहे दोघांनाही. त्याच्यामुळं एक सुप्रीम कोर्टाने जजमेंट असं इनकम्पॅटेबल आहे की हे दोघांचं जुळणारच नाही तर तसं द्यावं. पण कायदा म्हणत नाही, कायद्यात ती नाही आहेत. या संपूर्ण चर्चा सत्रामध्ये खरोखरच लग्न आणि प्रेम या विषयावर आपण भरपूर बोललो. माझ्या चित्रपटातून मला हे सांगायचं आहे की कोणत्याही नात्यातलं प्रेम टिकवणं ही फार महत्वाची गोष्ट असते. मग ते फक्त नवरा बायकोच नाही, फक्त स्त्री पुरुष संबंधच नाही, आई आणि मुलाचं प्रेम सुद्धा हल्ली पूर्वी होतं तसं नाही राहिलेलं. म्हणजे तू मला नवीन फोन घेऊन देणार आहेस का, तर मी तुझी कामं करतो, असं मुलगा आत्ताच सांगतो आपल्याला. किंवा वडिलांचा मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलत चाललाय. आपली मुलगी पायावर उभी राहिली पाहिजे, तिला तिच्या नवऱ्याने रिस्पेक्ट दिला पाहिजे, असं सर्व मुलीच्या वडिलांना वाटतं आहे. हे मुलीचं वडिलांचं प्रेम, मुलाचं आईचं प्रेम, भावाभावांमधलं प्रेम, सासू सुनेमधलं प्रेम, स्त्री पुरुषांमधलं प्रेम, हे सगळ्या प्रकारचं प्रेम जर टिकवून ठेवायचं तर त्या नात्यावर थोडे थोडे कष्ट करावे लागतात, थोडी ऍडजस्टमेंट करावी लागते, थोडा समजूतदारपणा दाखवायला लागतो, तरच हे प्रेम टिकून राहतं. नात्यांमधलं प्रेम टिकवायचं कसं हे दाखवणारा हा चित्रपट आहे. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. सचिन खेडेकर, पल्लवी जोशी, सुनील बर्वे, मी स्वतः, सुहास जोशी, स्मिता तळवलकर, मोहन आगाशे, नेहा जोशी आणि 4 छोटीशी मुलं, एवढी मोठी कास्ट घेऊन हा चित्रपट येत्या 19 एप्रिलला मुंबईतल्या, पुण्यातल्या, महाराष्ट्रातल्या सर्व चित्रपटगृहांमध्ये दाखल होतो आहे. हा कार्यक्रम आपण आता इथे संपवूयात. तुमच्या सगळ्याच्या शुभेच्छा माझ्या मागे आहेत याची मला खात्री आहे. त्याबद्दल मी तुम्हाला आधीच धन्यवाद म्हणते. आणि चित्रपट बघून
तो आवडला तर मला नक्की कळवा. झी 24 तास एक पाऊल पुढे.